Hello friends, today's lecture going on total quality management and importance of total quality management. Total quality management मध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे? टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट टॉप मॅनेजमेंट शुड सपोर्ट द TQM. म्हणजेच काय करतं आहे, टॉप मॅनेजमेंट जे आहे ते टोटल क्वालिटी मॅनेजमेंटला सपोर्ट करण्याचं काम करते. सेकंड, कस्टमर फोकस इन ऑल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. फोकस इज कस्टमर नीड सॅटिस्फिकेशन. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, कस्टमरचे जे नीड्स आहेत त्या नीड्स पुरवणे आणि त्यांचं सॅटिस्फिकेशन करणे हे TQM थ्रू केलं जातं आहे. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट अकॉर्डिंग टू कस्टमर नीड. आणि इम्प्रूव्हमेंट जे आहे ती इम्प्रूव्हमेंट अकॉर्डिंग टू कस्टमर नीड. कस्टमरची नीड काय आहे, त्याचं रिक्वायरमेंट काय आहे, याच्या थ्रू केलं जातं आहे. एम्प्लॉई एम्पॉवरमेंट, गुड वेजेस टू एम्प्लॉईज सो दे गिव्ह देअर 100% फॉर इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. एम्प्लॉई इम्प्रूव्हमेंट, दॅट इज एम्प्लॉई एम्पॉवरमेंट. म्हणजे गुड वेजेस म्हणजेच काय, त्यांचं पर्टिक्युलर वर्क रिलेटेड ज्या फॅसिलिटी आहेत, म्हणजेच त्यामध्ये सॅलरी, ओके, इन्सेंटिव्ज हे काय करणे. गुड वेजेस टू एम्प्लॉई म्हणजेच काय, वर्करना किंवा जे एम्प्लॉय आहेत त्यांना देणे आणि त्यांच्याकडून 100% क्वालिटी इम्प्रूव्हिंग करणे, प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करणे. देन इम्पॉर्टन्स ऑफ TQM. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द क्वालिटी कन्फर्मन्स टू requirements and not goodness. It must have strong customer focus. Quality conformance to requirements. त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत आणि त्यांचं कन्फर्मेशन चेक करणे. सो दॅट इज द कस्टमर फोकस. कस्टमरवर पूर्ण फोकस केलेला आहे. TQM इंटिग्रेट्स people, machines and information to provide customer quality satisfaction at reasonable cost. रिजनेबल कॉस्टमध्ये आपण त्यांना काय करणे, प्रॉडक्ट किंवा मशीन्स किंवा इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करणे आणि त्यातून कस्टमरचं सॅटिस्फिकेशन करणे. द सिस्टीम मस्ट वर्क ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेन्शन अँड नॉट अप्रायझल. द सिस्टीम मस्ट वर्क ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेन्शन अँड नॉट अप्रायझल. तर याच्यामध्ये TQM काय इम्पॉर्टन्स आहे, तर ऑन द बेसिस ऑफ वर्क प्रिव्हेन्शन, हे कस्टमरला काय पाहिजे आहे, नॉट अप्रायझल मीन्स इन्स्पेक्शन चेकिंग आपण करणार नाही आहे. त्यामध्ये आपण काय करणार, कस्टमरला काय पाहिजे आहे, कस्टमरचं सॅटिस्फिकेशन कसं होणार आहे हे त्याच्यामध्ये बघितलं जाणार आहे. इट कॉल्स फॉर ऑर्गनायझेशन ऑफ क्वालिटी ॲक्टिव्हिटीज इन कन्फर्मन्स with stated quality policies and objectives. Quality activities in conformance with stated quality policies. पॉलिसीज काय आहेत आणि त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याच्यासाठी TQM इम्पॉर्टन्स आहे, ते स्पेसिफाय केलं जाते. स्ट्रॉंग क्वालिटी माइंडनेस अँड कंपनी वाईड क्वालिटी मोटिवेशन, इन्व्हॉल्वमेंट, कमिटमेंट अँड ट्रेनिंग. स्ट्रॉंग क्वालिटी माइंडनेस हेच काय, क्वालिटीबद्दलची, प्रोडक्टच्या क्वालिटीबद्दलची जी जागरूकता आहे ती जागरूकता निर्माण करणे, त्यासाठी मोटिवेट करणे, त्यासाठी टॉप मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट यांची इन्व्हॉल्वमेंट, ते जे कमिटमेंट देणार आहे किंवा कंपनी ऑर्गनायझेशनची कमिटमेंट देणार आहे वर्करला किंवा कस्टमरला, ती फुलफिल करणे. प्रॉडक्टच्या क्वालिटीच्या रिलेटेड ट्रेनिंग्स अरेंज करावे लागत असेल तर ट्रेनिंग अरेंज करणे. That is very important of TQM. Then
To set aim at zero defect and not approaching to perform to approaching to perfection. To set aim at zero defect. Zero defect म्हणजेच काय, डिफेक्ट काय करणे, एलिमिनेट करणे. झिरो डिफेक्ट प्रोग्राम राबवणे. नेक्स्ट, कंटिन्युअस ट्रॅकिंग ऑफ एंटायर सिस्टीम युजिंग फीड फॉरवर्ड अँड फीडबॅक इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण जे कस्टमरला सेल करणार आहे किंवा जी प्रोसेस आहे, जी फॉरवर्ड म्हणजे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग जी प्रोसेस आहे त्याचा ट्रॅक बनवणे, म्हणजे ट्रॅकिंग करणे, त्याला चेक करणे आणि कस्टमरकडून येणारे फीडबॅक किंवा त्या पाथमधून येणारे फीडबॅक किंवा इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे किंवा फीडबॅक चांगला मिळवणे. द एंड एम शुड बी टू जज द प्राइस ऑफ नॉन कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स इन्स्टेड ऑफ क्वालिटी इंडायसेस. आणि जज द प्राइस ऑफ नॉन कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स. Next, benefits and objective of TQM. Benefits and objectives of TQM. Advantages: to make company a leader, not a follower. कंपनी काय करणार आहे, लीडर म्हणून काम करणार आहे, कुणाचा फॉलोअर म्हणून काम करणार नाही आहे. हे ॲडव्हान्टेजेस आहेत TQMचे. TQM क्रिएट्स गोल डायरेक्टेड कनेक्शन between customers, management and workers. TQM creates a goal. TQM का टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हे काय करणार, एक गोल क्रिएट करणार आहे आणि त्याच्यामधून जे बेटर कनेक्शन आहे, बेटर रिलेशन आहे ते कसं ठेवणार आहे, चांगलं ठेवणार आहे. रिलेशन बेटर ठेवणार आहे. कस्टमर्स, मॅनेजमेंट अँड वर्कर्स. इट मेक्स कंपनी मोर सेन्सिटिव्ह टुवर्ड्स कस्टमर नीड्सवर फोकस करणार आहे. It makes company to adapt more readily towards change. कंपनी काय करणार आहे, जे काही चेंज करावे लागत असतील, जे इम्प्रूव्हमेंट करावे लागत असतील ते काय करणार आहे. नेक्स्ट, बेनिफिट्स टू कस्टमर्स. कस्टमरला काय बेनिफिट्स होणार आहे, फेवर प्रॉब्लेम विथ द प्रॉडक्ट. म्हणजे काय होणार आहे, प्रोडक्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते काय होणार आहेत, कमी होणार आहेत किंवा फेवर प्रॉब्लेम्स येणार आहेत. म्हणजे त्याच्यामधून जास्तीत जास्त करून कस्टमरचं सॅटिस्फिकेशन होणार आहे. बेटर कस्टमर केअर, कस्टमरची काळजी घेतली जाणार आहे. ग्रेटर सॅटिस्फिकेशन, आणि चांगलं सॅटिस्फिकेशन होणार आहे. हे कस्टमरचे फायदे आहेत. बेनिफिट्स फॉर कंपनी, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट होणार आहे. रिड्यूस क्वालिटी कॉस्ट, एनहान्स्ड मोरल ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी. म्हणजेच काय होणार आहे, याच्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत कंपनीच्या, त्या जी प्रॉब्लेम्स येणार आहेत ते काय होणार आहेत, सॉल्व्ह होणार आहेत. त्याच्यावर सोल्युशन निघणार आहेत. इन्क्रीज मार्केट शेअर, मार्केटमध्ये शेअर इन्क्रीज होणार आहेत. इम्प्रूव्हमेंट इन ह्युमन रिलेशन्स अँड वर्क एरिया. आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स आहेत, मॅनेजमेंट आहे किंवा जो परचेस करणारा कस्टमर आहे, याच्यामधलं काय होणार आहे, रिलेशन जे आहे ते बेटर होणार आहे. बेनिफिट्स टू स्टाफ, एम्पॉवरमेंट. म्हणजेच काय, त्याला ज्या फॅसिलिटी किंवा सॅलरी रिलेटेड असतील किंवा फॅसिलिटी रिलेटेड असतील त्या कशा होणार आहेत, स्टाफला मिळणार आहेत. एनहान्सिंग जॉब इंटरेस्ट अँड सिक्युरिटी. त्यांचा ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट वाढणार आहे आणि त्याला त्या कामाविषयी सिक्युरिटी मिळणार आहे. सिक्युरिटी जॉब. मोर ट्रेनिंग आणि इम्प्रूव्हमेंट इन स्किल्स. जास्तीत जास्त ट्रेनिंग आणि त्यांचं स्किल इम्प्रूव्हमेंट होण्याचं काम त्यामध्ये होणार आहे. हा स्टाफला बेनिफिट होणार आहे. रिड्यूस्ड एम्प्लॉई ग्रीव्हन्स. एम्प्लॉईच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी काय होणार आहेत,
रिड्यूस होणार आहेत, म्हणजे एम्प्लॉईकडून कुठल्याही प्रकारची तक्रार होणार नाही आहे. याचा फायदा होणार आहे स्टाफला. नेक्स्ट पार्ट आहे तो सिक्स सिग्मा. सिक्स सिग्मा is the management technique of reducing variations in all critical processes to reduce number of defective products produced at the end. म्हणजेच काय करणे, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स रिड्यूस करणे आणि रिड्यूसिंग व्हेरिएशन्स इन ऑल क्रिटिकल प्रोसेसेस ची मॅनेजमेंट टेक्निक जी आहे ती सिक्स सिग्मा कन्सेप्ट आहे. At the most basic definition, Six Sigma is a statistical representation. It is the statistical representation for what many experts call a perfect process. Technically, in a Six Sigma process, there are only 3.4 defects per million opportunities. म्हणजे एका मिलियन प्रॉडक्टमध्ये ओनली 3.4 डिफेक्ट्स, म्हणजे 3.4 इतकेच डिफेक्ट्स त्यामध्ये आपल्याला सापडणार आहेत. म्हणजेच काय, इन पर्सेंटेजेस दॅट मीन्स 99.99% ऑफ द प्रोडक्ट्स फ्रॉम अ सिक्स सिग्मा प्रोसेस आर विदाउट डिफेक्ट. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार आहे, विदाउट डिफेक्ट will be not defectives. त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ज नसणार आहेत. म्हणजे 99.99% प्रॉडक्ट कसे असणार आहेत, रिलायबल असणार आहेत, ओके असणार आहेत. सिक्स सिग्मा improves the process performance, reduces variation and maintains continuous quality of process output. This results in defect reduction and improvements in profits, product quality and customer satisfaction. आणि याच्यामुळे काय होणार आहे, याचा रिझल्ट काय असणार आहे, डिफेक्ट रिडक्शन, इम्प्रूव्हमेंट्स इन प्रॉफिट इम्प्रूव्ह होणार आहे, प्रॉडक्ट क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आहे आणि कस्टमर सॅटिस्फिकेशन बेटर कस्टमर सॅटिस्फिकेशन होणार आहे. याच्यामध्ये बघा, ॲट जस्ट 1 सिग्मा लेवल, 1 सिग्मा, 2 सिग्मा, 3 सिग्मा, 4 सिग्मा, 5 सिग्मा अँड 6 सिग्मा असे याची डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. सिंगल सिग्मा लेवलला म्हणजे ज्याच्यामध्ये काय, सिंगल सिग्मा लेवल टू 5 सिग्मा लेवल याच्यामध्ये डिफेक्टिव्ह आहेत. याच्यापेक्षा बेटर आहे 6 सिग्मा इज बेटर दॅन द 1 to 5 सिग्मा लेवल. See this graph. It is called as normal distribution curve. Normal distribution curve आहे हा. याच्यामध्ये बघा, याच्या सेंटरला बघा 0 आहे, 0 डिफेक्ट, 0 आहे. 0 to 6 राईट साईडला, 0 to 6 लेफ्ट साईडला येतो -1, -2, -3, -4, -5, -6. आणि राईट साईडला जो आहे तो सिंगल सिग्मा लेवल, 2 सिग्मा लेवल, 3 सिग्मा, 4 सिग्मा, 5 सिग्मा अँड 6 सिग्मा. ओके, असं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट 1 सिग्मा लेवल, -1 सिग्मा टू 1 सिग्मा लेवल डिफेक्टिव्ह किती असणार आहेत,
आता याच्यामध्ये बघा 1 सिग्मा लेवलला डिफेक्ट्स पर मिलियन अपॉर्च्युनिटीज, इस्टिमेटेड सायबर मॅन्डेटरी डिफेक्ट्स अँड टोटल कॉस्ट, आणि त्याची कॉस्ट किती असणार आहे. 1 सिग्मा लेवलला 6,90,000 डिफेक्टिव्स पर मिलियन, डिफेक्टिव्स पर मिलियन. जे प्रोसेस किती करेक्ट असणार आहे, स्पेसिफिक लिमिट्स काय असणार आहे त्याचं 30.23%. 2 सिग्मा लेवल 3,08,000. 3 सिग्मा लेवल 66,800. 4 सिग्मा 6,200. 5 सिग्मा 233 and 6 सिग्मा 3.4. म्हणजे याची एस्टिमेटेड कॉस्ट सुद्धा काय आली, कमी आली. म्हणजे तो जो लॉस आहे तो लॉस कमी झाला सिग्मा लेवल जशी वाढत गेली तशी, आणि प्रॉफिट इन्क्रीज झाला, प्रॉफिट इन्क्रीज झाला. दॅट इज द 6 सिग्मा, दॅट इज द 6 सिग्मा. म्हणजेच काय, -6 सिग्मा 2 + 6 सिग्मा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्वमध्ये जे दिसतंय याच्यामध्ये 99.99966% काय आहे, ॲक्युरेसी आहे. म्हणजे नॉन डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट, नॉन डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहेत. म्हणजे ओनली 1 मिलियन per 1 million 3.4 defectives are estimated in the 6 sigma level. See this photo, sigma level 6 sigma, 5 sigma, 4 sigma, 3 sigma, 2 sigma and 1 sigma. Defect rate 3.4 233 खाली दाखवलेला आहे बघा. म्हणजेच काय, इकडे जे आहे येल्ड इन पर्सेंटेज 99.99966% प्रॉडक्ट जे आहेत ते नॉन डिफेक्टिव्ज आहेत, नॉन डिफेक्टिव्ज आहेत पर मिलियन. मीन्स 6 सिग्मा प्रोसेस मीन्स refers to goal of achieving zero defects, goal of achieving zero defect by using statistical quality control methods. Its approach is based on concept of normal distribution. आणि याला रिप्रेझेंट कसं केलेलं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व्स थ्रू त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज द 6 सिग्मा. तर 6 सिग्मा प्रोफिशियन्सी, अकॉर्डिंग टू प्रोफिशियन्सी काय केलेलं आहे, प्रोफिशियन्सी इन ट्रेनिंग अँड ॲप्लिकेशन ऑफ 6 सिग्मा टेक्निक युजिंग द कलर्स सच ॲज ब्लॅक, ग्रीन, येलो, व्हाईट. प्रोफिशियन्सी म्हणजेच आपण कराटे गेम बघितला असेल त्याच्यामध्ये बेल्ट, म्हणजे प्रोफिशियन्सीनुसार त्याला बेल्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हाईट बेल्ट सर्टिफिकेशन, येलो बेल्ट सर्टिफिकेशन, ग्रीन बेल्ट सर्टिफिकेशन, ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेशन अँड मास्टर ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेशन असं दिलेलं आहे. हे जे आहे ते असेंडिंग ऑर्डरनुसार आहे, व्हाईट, येलो, ग्रीन, ब्लॅक बेल्ट आणि मास्टर ब्लॅक बेल्ट. तर व्हाईट बेल्ट जो आहे, an employee certified by white belt understands 6 sigma concepts from an awareness point of view. त्याला काय करणे, अवेअरनेस निर्माण करणे 6 सिग्मा कन्सेप्टबद्दल, त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणे. Such employee may or may not be member of 6 sigma project team but works with local problem solving teams and hence supports the overall project. काही मेंबर्स जे आहेत, एम्प्लॉय आहेत, ते 6 सिग्मामध्ये
इन्क्लूड नाही आहेत किंवा इन्व्हॉल्वमेंट नाही त्याची, पण लोकल प्रॉब्लेम सॉल्विंग टीम्स आहे आणि त्याचा सपोर्ट होतो, प्रोजेक्टला सपोर्ट होतो. येलो बेल्ट सर्टिफिकेशनमध्ये पार्टिसिपेट्स ॲज अ प्रोजेक्ट टीम मेंबर, पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांनी प्रोजेक्ट टीम मेंबर म्हणून. सो सपोर्ट द प्रोजेक्ट, त्याला येलो बेल्ट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. ग्रीन बेल्ट uses Six Sigma methodology and statistical tools to solve quality related problems. तर याच्यामध्ये ग्रीन बेल्ट सर्टिफिकेशन ज्याला मिळालं आहे तो सिक्स सिग्मा मेथॉडॉलॉजी यूज करतो, त्याचं स्टॅटिस्टिकल टूल्स यूज करतो आणि क्वालिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्विंग करण्याचं काम करतो. ब्लॅक बेल्ट लीड्स प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोजेक्ट्स, लीड्स प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स. ट्रेन्स अँड गिव्स कोचिंग टू प्रोजेक्ट टीम्स, आणि प्रोजेक्ट टीमला ट्रेन करण्याचं किंवा त्यांना कोचिंग करण्याचं काम करतो ब्लॅक बेल्टवाला. मास्टर ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेशन ट्रेन्स मास्टर ब्लॅक बेल्ट trains black belts and green belts, acts as a full time Six Sigma technologist. आणि हा मास्टर ब्लॅक बेल्टवाला काय करतोय, ग्रीन बेल्ट आणि ब्लॅक बेल्टवाल्यांना काय करतोय, ट्रेन करण्याचं काम करतोय किंवा त्यांना कोचिंग करण्याचं काम करतोय आणि तो फुल टाईम सिक्स सिग्मा टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोय. दॅट इज द बेल्ट्स. बेनिफिट्स ऑफ सिक्स सिग्मा: कस्टमर ड्रिव्हन, कंटिन्यूअस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस. It helps to increase customer satisfaction, improve efficiency and effectiveness in process. ओव्हरऑल हे सगळे काय आहेत, बेनिफिट्स आहेत सिक्स सिग्माचे. दॅट इज द सिक्स सिग्मा मेथड.